Audio Jungle. Audio Jungle. मंडळी नमस्कार. एस फो श्रीकांत देवळ म्हणजे गोष्ट गावाकडची मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कारल्याची भाजी म्हणजे करेले की सब्जी दाखवणार आहे. तर ती सर्वप्रथम आपण ती चिरून घेऊया. बघा वहिनीने त्यातले बिया काढलेल्या आहेत. आता वहिनी चिरणार आहे. नंतर मग मीठ टाकून ते जरा चुरून घेणार आहेत म्हणजे त्याचा कडवटपणा थोडासा कमी होईल आणि शिजायला जलद जाईल. आता वहिनी कारलं चिरत आहे. बघा वहिनी आता चिरत आहे. अजून ह्याचेच आपण चिरून घेऊ. कारल्याची भाजी डायबिटीस पेशंटना चांगली. काही लोक तर कारल्याचं पाणी सुद्धा पितात. मीठ टाकायचं आणि प्यायचं. काही जण ही काखे पण काढतात. हां हे दाते आहेत ना ककडेचे, हे बघा हे, तर ते सुद्धा काढतात काही लोक आणि असं किसून सुद्धा त्याची भाजी करतात. पण आम्ही अशीच भाजी करतो. हे बघा अशी केले वहिनीनी, चिरलेत. काख्यात जी मजा आहे ती ठेचून नाही मग एवढं खाशी लागत. या काचऱ्या करून जी मजा आहे ती किसण्यात किसून भाजी करण्यात मजा नाही. हां आता काही काना जर चावायला प्रॉब्लेम येत असेल वयस्कर माणसांना तर गोष्ट ठीक आहे. कारली चिरून झाली का आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकू. एकदम जाड पण नको आणि पातळ पण नको. तर मंडळी आपण याच्यामध्ये मीठ टाकलंय थोडंसं. आता आपण ते कुस्करून घेऊ. तुम्ही जरा जास्त मीठ टाकलं तरी चालेल. नंतर मग भाजीच्या वेळेला चव घेऊन मग ते बघता येईल आपल्याला. कुस्करून घ्यायची. काही जण ह्याचं पाणी काढतात. पाण्यात तर खरी मजा असते ना, कडवट पाण्यात. आम्ही काढत नाही जास्त पाणी. बघा आपण भेटू हे कुस्करून झाल्यावर. तर मंडळी टोपामध्ये आपलं तेल तापलंय. साधारण मी 2 पळी तेल घेतलंय. आता त्यामध्ये मी हे पहा, तर 2 कांदे चिरलेत, 2 टोमॅटो चिरलेत आणि 5-6 लसूण पाकळ्या. तर त्या लसूण पाकळ्या आहेत तर त्या मी आता तेलामध्ये टाकतो. तसंच राई जिरं पण टाकतो आणि थोडीशी हळद टाकणार आहे. आपल्याला लागतील कारल्याच्या भाजीला मिरच्यांचे तुकडे. आपण आता प्रथम कांदा टाकूया. गॅस मी बारीक ठेवला होता. तसा टोमॅटो पण घेऊ आपण त्याच्यात. मला आधी वाटलं की ही भाजी ह्याच्यावर करायची मसाल्यावर, पण आठवलं नाही ही भाजी आपल्याला मिरचीवरच करावी लागेल.
थोडंसं वरून परत हळद टाकतो. आणि आपण कांदा टोमॅटो टाकलाय तो आपण परतून घेऊ. तुम्ही वाटल्यास ही भाजी मसाल्यावर सुद्धा करू शकता, कारण मसाल्यावर सुद्धा भाजी छान लागते. मी करून बघितलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये नावापुरतं मीठ टाकणार आहे चवीला, कारण आपला कांदा टोमॅटो शिजायला हवा म्हणून. हे बघा, मला कुठलेच पदार्थ मला कोणी शिकवले नाहीत, माझा मीच करत गेलो, प्रयोग करत गेलो. आता मिरच्या टाकत आहे. या बाजूने टाकायला आहे, टाकली गेली तिकडे. या बाजूने टाकायचं, इकडून. सवय नाही ना तुला, डाव्या हाताने सवय नाही. मेन म्हणजे तुला अशा ह्याच्यात सवय नाही. पॅनवर मिरच्या पण टाकल्यात. या पहा, कांदा आपण चांगला शिजवून घेऊया परतून. आणि लगेच आपण याच्यामध्ये कारली पण लगेच आपण, ही बघा, कारली चिरून मीठ लावून घेतलंय, ती पण आपण टाकून घेऊ. आता माझी लाईव्ह 1 दिवसाआड असते, त्याची थोडीशी घाई चालू आहे. मुद्दामूनच मी 1 दिवसाआड केली. आता आपण ह्याच्यामध्ये वरती झाकण ठेवूया. आपली भाजी शिजू दे. आता आपण शिजून झाल्यावरती पुन्हा भेटू. मंडळी, आपली कारल्याची भाजी तयार आहे. ही पहा. आणि एकीकडे मी मूग डाळ शिजायला लावलेली आहे. त्याचं गोडवरण कसं करतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता काहीकांना हे गोडवरण कसं करतात ते माहिती आहे, पण आमच्या पद्धतीने मी आता हे कसं करतो आम्ही ते तुम्हाला दाखवणार आहे. आमची ब्राह्मणी पद्धत. हां, त्यांनी दाखवणार आहे. तर आपण आता हा भाजीचा गॅस आहे तो मी आता बंद करतो आणि झाकण ठेवून देतो त्याच्यावरती. आपण भेटू, ही मुगाची डाळ शिजली का मग आपण लगेच भेटू. तर मंडळी, आपली मुगाची डाळ शिजलेली आहे. आता त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू. लसूण पाकळ्या, हिरवी मिरचीचे तुकडे 2 घेतल्यात मिरच्या मोठ्या, 1 टोमॅटो,
आणि कढीपत्ता. तर मी तेल तापत ठेवलेलं, आता 2 चमचे तेल टाकलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता लसूण टाकतो. आता त्याच्यात कढीपत्ता टाकतो, थोडंसं राई जिरं टाकणार आहे 2 चमचे अंदाजे, आणि टोमॅटो आणि मिरची. लगेच झाकण ठेवलं नाहीतर मिरची अंगावर येते. मी हळद टाकलेली नाही आहे, तर मी हळद आता टाकणार आहे. पण आता हे चांगलं ढवळून घेऊ. त्याच्यामध्ये आपण लगेच मीठ टाकून घेऊ. हे बघा, अंदाजे मी 1 चमचा मीठ घेतलं आहे. तर बघा, मी हे गोडवरण आहे ते मी कुठे गेलं, तर ते मी त्याच्यात फोडणीला टाकतो. आपण आता हे ढवळून घेऊ. हे गोडवरण मी 2 टायमाचं केलं आहे. तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत. मला कसं हवं तसं तुम्ही टाका. पातळ हवं असेल तर पातळ, घट्ट हवं असेल तर घट्ट करा. आता आपल्याला परत याला कढी येऊ दे का आपलं गोडवरण तयार आहे. मी आता चवीला परत थोडंसं मीठ टाकणार आहे. मी आता मीठ टाकत नाही आहे, टाकणार होतो पण नाही टाकत, कारण शिजताना मीठ आलेलं आहे डाळीला. तर डाळीला कढी येऊ दे, आपण भेटू लगेच 5 मिनिटांनी. डाळी आपली गोडी डाळ तयार आहे. ही पहा तुम्ही, कढ येतोय, पाहू शकता. सुगंध पण सुंदर आला आहे त्याचा, फोडणीचाच. तर मंडळी, आजची दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहिली रेसिपी आपली कारल्याची भाजी आणि दुसरी रेसिपी गोडी डाळ. तर आजची रेसिपी आवडली असल्यास परत सांगतो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असलेल्यांनी, आणि आमचे व्हिडिओ पहा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.